रवी किरणानी दिशाही उजळली कोंबड्याने पांगही दिली पहाटेही जागली रवी किरणाने दिशाही उजळली उठ सयानो घ्या जाऊ चला ग बाजारी उठ सयानो घागरी जाऊ चला ग बाजार जाऊ चला ग बाजारी जाऊ चला बाजारी आला माझ्या घरी त्यांनी केली बघ दुधाची चोरी बाय कटांचे कृष्ण मुरारी वाजवतो मधुर बासरी त्याच्या बासरीच्या वाजाने होते मी बावरी मी बाण्याची नारी प्रीत म्हणे माझी तुझ्यावरी नाता आपला 7 जन्मांतरी ऐकून होते मी बावरी पती माझ्या संशयकरी सासू माझ्या रोजच जाच करी आपण तरण्यासाठी पोरी म्हणून सोबत असावे एखादी म्हातारी पण मी काय म्हणते राजा तू हा मातीच करतो मावशीला ठीक आहे चंद्रा मावशी अगे मावशी काय ग राजे काय झालंय तुला बोबलायला कसली झाली बघ माझी गडबड अगं चंद्रा आता म्हातारपणे कसली करते ही गडबड तुझं राजा अगं मावशी आम्हा पोरींचा असं विचार आहे की थाटमाट करून दुधाचे माठ भरून मथुरेच्या बाजारी जायचं तू पण येतेस ना ठीक आहे राधी चटकन आवडते आणि पटकन येते बघ म्हातारा उठला नि भांडत सुटलाय म्हातारा उठला नि भांडत सुटलाय सोडवी माझी बगई सांडली वरच्या आळीची मावशी बाई बाजार चालली वरच्या आळीची मावशी बाई बाजार मावशी बाई बाजार
अगं मावशी, आमचा पोरीपर्यंत असे विचार आहे की थाट माट करून दही दुधाची माठ भरून मथुरेच्या बाजारी जायचं. जाता मग कुठे आलंय तुमचं? अगं मावशी, जेव्हा तू आलीस तर डोईवर पदर घेऊन का आलीस? आलीचा जमान तर डोईवर पदर पण घेत नाही. राजे, तुलाही सांगते आणि समोर असलेल्या महिलांनाही सांगते, आई वडिलांचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि हा ड्रायव्हरचा पदर आपल्या महाराष्ट्राची शान आहे बघ, आणि ती आपण जपली पाहिजे. हा मावशी, ती तर आपण जपलीच पाहिजे. राजे, एवढा घाई गडबडीने हात का मारलीस? अगं मावशी, आमच्या पोरीपर्यंत असे विचार आहे की थाट माट करून दही दुधाची माठ भरून मथुरेच्या बाजारी जायचं बघ. ठीक आहे राजे, चला तर मग. विक्रीला काय घेतलं असतील ना? अगं मावशी, सांगितलंच पाहिजे का? होय राजे, त्याशिवाय विक्री कशी होणार? मग मावशी ऐक तर, मावशी कुणी घेतलंय दूध, कुणी घेतलंय दही, कुणी घेतलंय ताक, तर कुणी घेतलंय लोणी, असा परपरीचा माल घेऊन आम्ही मथुरेच्या बाजारी चाललोय. ठीक आहे राजे, चला तर मग. आम्हा पोरीपर्यंत विचारून घेतलं, पण तू काय घेतलंस? तू काय नेसलंस? सांगितलं नाहीस बघ. अगं मावशी, एवढं बाजारात जायचं म्हणजे काहीतरी मला विक्रीला घेतलंच असशील ना? अगं राजे, मी जो माल घेतलाय ना ते सध्याचे कोण चाटून खातात बघ. अगं मावशी, आणि तो कोणता? तुला माहिती नाही? नाही मावशी. ऐक तर, विधभर लांब, 2 फुट जाड, लाल भडक आणि माल भडक बघ. अगं मावशी, मी संपूर्ण बाजारपेठ फिरले, पण हे माल नेमकी कुठं असते मला दिसलंच नाही बघ. कशी वेडी आहेस बघ, तुला नक्कीच माहिती नाही? नाही मावशी. अगं गरमीच्या सीझनला खूप विक्री होते. अगं मावशी, तुझा एवढा माल तरी कोणता आहे? अगं वेळे आईस्क्रीम. अगं मावशी, एवढं सुंदर असं घाट चढताना एखाद्या सुंदर असं गाणे घेऊ पाहू. ठीक आहे राजे. रवी आला हा माथ्यावर, नील्या नभातुनी सुंदर, रवी आला हा माथ्यावर, नील्या नभातुनी सुंदर, चला झाला उशीर चढू डोंगर, जाऊया भर भर, चला झाला उशीर चढू डोंगर, जाऊया भर भर.
आलो म्हटलं देव बाप्पा. जोडीनं आलो देवा तुमच्या भेटीला, का देवा मला हाक मारीला. जोडीनं आलो देवा तुमच्या भेटीला, का देवा मला हाक मारीला. गुरे राखी तो गोर धनालाई धनालाई, का देवा बोलावी बोलावी त्या पेट्या सोला. देव बाप्पा, एवढ्या घाई गडबडीने बोलवण्याचे कारण तरी कोणते? देव बाप्पा, सांगितल्या विना कसं बरं माहीत असणार? ठीक आहे देव बाप्पा, पण हुकूम कुणाचा आणि कायदा कुणाचा? ठीक आहे, या पण. अरे हे पेंड्या, अरे कृष्णदेवानी तर आपल्यावर फार मोठी कामगिरी सोपवली. 16,360 प्रतिकांचा मेला हात माट करून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी चाललाय बघ. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम देव बाप्पाने आपल्या दोघांना सांगितलंय बघ. काय रे? अरे अरे जाता जाऊ दे कशा? देव बाप्पांचा हुकूम आहे, तो आपल्याला पूर्ण करायला लागेल. मी काय म्हणतो तुझ्या? काय रे? 16,360 होती का? एवढ्या महाजन काय जमायच्या नाही. बरं तू बघ, मी येतो मात्र. अरे निघालच तरी कुठे? अरे देव बाप्पाने कामगिरी सांगितली, ही तर कामगिरी करावी लागेल बघ. बरं मी काय म्हणतोय, ही कामगिरी तुला नाही झेपणार, मला नाही झेपणार. तो आपल्या जोडीचा वाकडे आहे ना, त्याला मी हात मारतो बघ. मी काय म्हणतो, काय रे? तो हाय वाकड्या, ही कामगिरी खरोखर त्याला झेपत नाही. अरे त्याचं जरी नाव वाकडे असलं ना, तो इथे आला तर ही कामगिरी नक्कीच करेल बघ. मग ठीक आहे, हात मारून तर घे. हात मारून? ठीक आहे. अरे वाकड्या रे वाकड्या, काही रोसुद्या असा पुढे पाहू गेले कशाला? अरे गोकुळात मजा आहे बघ, मजा. काय म्हणतोस काय? दही दुधाची मजा आहे. मग गुलाम येवत मग येतात मग. हॅलो यश, पेद्या सुदा सांगाय गड्यानो करू मी काय? पेद्या सुदा सांगाय गड्यानो करू मी काय?
चुकली रे गाय लाडाची गुणाची माझी चुकली रे गाय वाचले माझी माझी तांबू कुठं गेली अरे सुद्या अरे सुद्या चुकली माझी गायरन पेंड्या चुकली माझी
तुझी गाय द्यायची गुलाम एक नाही दोन नाही गेल्यानं बोलन कसा सगळा व्यवहार गुलामा बायकोच्या हातात अरे तलवडीत गेल्या होत्या तिकडं तिकडं मला पाहुणं तरी कोण म्हटलं वाकड्या भाऊ जाऊ माझ्या वर्षीची आहे नशीब तुझं त्याला विचारताय गाय द्यायचं आमची गाय द्यायची म्हटलं तुमच्या गायचा आकडा तरी किती काय सांगत नाही आमच्या गायचा आकडा 2,500 एवढ्या महागाची गुलामा गाय अजिबात गायचा पण जास्त घालला बरं केलं मला काय म्हणताय वाकड्या भाऊ गाय घ्यायला आलो ना गाय घ्यायला व्यवहाराचं बोला तुमच्या गायचा आकडा तरी किती मला सांगायचं 2,500 एवढ्या महागाची मला गाय नको ते मला म्हणतात व्यवहाराने बोला त्याला सांगितलं तुमचे गायचा आकडा 2,500 मला 2,500 ला द्या आणि गुलामाची गाय आणली गेलं माझ्या कांद्याची तेवढी नुकसान झाली 4 दिवस आता मेल्या आता गायवर पण उसाचा करी का दुधाचा करी आई शपथ गुलामा तरी बाजारपेठला दूध कोणाचा आहे मेल्या माझा गायचा मग आई शपथ असा गाय शोधित मी काय म्हणतो तरी बाजारपेठला तुझ्या गायचा दूध मग तुझी गाय एवढा दूध तरी किती देत असते माझी गाय मेल्यानं पेसा सकट पावली तर अरे म्हणतो फेसा सकट 5 लिटर मग तू एवढा दूध पुरवतोस तरी सोपा दुकानात दुधाची पिशवी आणतात ना बायका दुधाची पिशवी घट असते बरोबर त्यात पाणी टाकून घ्यावा लागतो माझ्याकडनं पाणी टाकलंच असतो कोणाकडे घ्या ना अरे हे मुलगा काही काय म्हणतो आई शपथ असा गाय शोधित पुढे जातात शोधत पुढे जातोय शोधित पुढे म्हटलं ह्या 2 पोली काढतात तरी काय करायचं गाय शपथ गुलामा फर्स्ट मध्ये हात घातली लाल कलीत फाशी पांढरा कलीत फाशी आणि ती किलीम लावली फिरून लावली काय फिरून लावली अरे मुलगा अरे ती फॅरेन लावली फिरून लावली काय शपथ मेकअप करतात काय म्हणतो हे मेकअप ते काय पोली मेकअप करतात अरे त्यांच्यापेक्षा भारी मी मेकअप करून दाखवी काय शपथ धावत घरात गेलो धावत घरी गेला बाबांच्या बायकोला काय बोललो कोणत्या बायकोला बाबांच्या बायकोला अरे तुझी कोण अरे मेल्याने ती पहिली बाबांची बायको बहीण आलं भावाला काही समजला बाबांची बायको नंतर ती माझी आई बाबांच्या बायकोला बोललो मला पण रेफाक करायचा आहे आई शपथी 5च्या दारात पराती पीठ घेऊन भाकरी भाजायला चुली जवळ बसली मेल्यानं मला बघायचं नाकात परत फेकून मारला पण म्हणून ते मेकअप केला नाक माझा केवढा झाला अरे होईल म्हणून तो मेकअप आपली गाय शोधली बरी बरोबर आय शपथ असा शोधित पुढे जातात शोधित पुढे जाता म्हटलं ह्या 10-12 बायका ह्या मांडवात करतात तरी तिथं काय होता माहितीये काय टिकली हल अरे हे टिकली हलत नसेल हळदी कुंकू असते मेल्यानं आताच्या टिकली हल अरे मेल्यानं पहिल्या त्या बायका आहेत ना कुंकू लावत होत्या त्यांचं नवरं 85-90 वर्षाचं झालं ना गुलामा असं छातीवर काढून चालत होतं छातीवर काढून चालत होतं आणि आताच्या बायका आहेत ना टिकल्या लावतात त्यांचं नवरं 30-35 वयाचं होऊ दे गुलामा ढेंगा घालत येत आहे ताकद होती आणि आताचा हल्दी कुंकू कसा माहितीये काय आता हल्दी कुंकू कसा 5 बायका जमतील अगं बाई तुमच्या नवऱ्यानं चांगली ना का साडी घेतला नाही तुमच्या नवऱ्यानं चांगली ना का हातात घ्या नाही तर हा मेल्या मापा काढायचा हल्दी कुंकू म्हणजे काय पहिले हल्दी कुंकू कसा होता बरं ते सर 2 बायकांना माझ्या वंचित नव्हत्या मेल्या मला म्हणतात वाकड्या भाऊ जाता तरी कुठं मांडवात येऊन बसा कडून जाऊन मांडवात बसताय म्हणजे मानपान भेटला मला म्हटलं गुलामा मला काहीतरी मानपान देत असं कडून जाऊन मांडपात बसताय तेवढ्याच ह्या साईडच्या 10-12 बायका घाणा उठल्या चला उठा वाहना घ्या वाहना घ्या म्हटल्यावर थांबताय कशाला खोट लावून नेल्या मला अरे मूर्खा तुम्ही ऐकलंच तरी काय वाहना घ्या म्हटलं मी ऐकतोय थांबताय तिथं अरे बाबा वाहना घ्या असं म्हटलं असती वाहन काय असतं
अरे या बायका हळदी कुंकू समारंभ करतात, एकमेकीला भेट वस्तू देतात, असं आहे बा. त्यालाच वाहन म्हणतात. अरे मेला मी ऐकलं वाहना मेला खोट लावून पालाला. अरे काहीच नसतात. बरं ते जर टाकला रे तुझा बापूच टाकला, तुझा खानदान टाकला, तू पण टाकला, मी नाही टाकला, मेला भाऊ टाकला म्हणतो. टाकला ना होय. तुला सांग कसं अरे बाबा तुला थकला दमला असं जमला. हा. तांदूळ पाण्यानं काही मेली तू देतोय घेऊन आला मग? कसा मी बरं वाकड्या हा. ते जाऊ दे. हा. मी काय म्हणतोय हा. आता हे तरी काय आणलंस रे? तुझं डोलं पण गेलं, काय रे? काय मेल्याचं काय नाही गेलं, तुझं डोलं गेलं, का? तुला दिसत काय नाही. रे? हा माझा अंकुशाचा टॉवेल, हा. अंकुशाचा टॉवेल. तुझ्या नाण्या खाली करतात काय टॉवेलला नाड्या मग? माझ्या मग? अरे असू शकत नाही. अरे बघ आधी काय आणलंस ते. अरे मेल्यानं वाटोला झाला. अरे हाक मालीच्या गुलामा पंचावन्नाकडं पलत पळत होता. हा. मला वाटला गुलामा पंचावन्न माझा टावेलच होय काय? आहे. गुलामा वडिलांनी पलत त्याला मेल्यानं सुटला. मग आता? आता मेल्या घरात केवढी गडबड झाली होय. असं. अरे मेल्या बायको वाटतं माझी पंचावन्न आंघोळीला गेली. अरे कल्याण केला आई शपथ वाटवत झाली. माझ्या बायको पिटली गेली. नाहीतर काय? मी काय म्हणतो हा. येऊ काय देऊन आवाज काढीन गुलामा. मी गेले होते. जा तू देस त्याचा तो बघी. मग? बरं वाकड्या हा. ते सर्व जाऊ दे. बरं मी काय म्हणता येऊ मला सांगताला. काय रे? काही गडबडीने मला काट मारली. काही गडबडीने? काही गडबडीने अरे कृष्णदेवाने आपल्यावर फार मोठी कामगिरी सोपवली. आपल्यावर हो, हो. कोणती ना कोणती 16 सहस्त्र. हे थांब पेट्याचा गुलाबा बंदुकांचा कशाला? बंदुकांचा 16 सस कुठेतरी आहे. अरे मूर्खा. 16 सस बोलला गुलाम आहे कुठेतरी. अरे वाकड्या. अरे बाबा 16 सहस्त्र. 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेला. आई चप्पत पेट्या. आता काय झाला गुलाम काय बघतोय काय? सगळ्या गवळणी एकदम कशा काय लावून ए, ए, अरे बाबा गवळणचा मेला. तवा म्हणजे भाकरी भाजायचा तवा. अरे. हा मेला म्हणतो. अरे बाबा सर्व गवळणी एकत्र आले. एकत्र आले. थाट माट करून मथुरेच्या बाजारी चालले. मथुरेच्या बाजार चालले आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम हा? देव बाप्पाने आपल्या तिघांना सांगितलंय. काय म्हणतोय होय. गुलामाच्या गावल्याच्या मुली आहेत तरी कुठं. चल तुला दाखवतो. चल तर मग. चल मग. उचला सयान गोरच माट डोईवरी घ्यायचंय ग. उचला सयान गोरच माट डोईवरी घ्यायचंय ग. चला चला बाजारी जायचंय 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 और सयानो सिंगर थाट
कधी हाय कधी कुठं अरे वाकड्या त्या माझ्या काठीच्या टोकाकडे बघ. कुठल्या भोक्याकडे अरे मुका काठीच्या टोकाकडे बघ. काठीला भोका मेल्या सोडती दाखवतो बघ. बोटाकडे बघ. बोट आई द्या परत सगळ्या मिशीवाल्या गावल्यानी. अरे मी काय म्हणतोय त्याचं जाऊ दे. हे बघ जशी ही माझी काठी फिरेल तशी तुझी नजर फिरली पाहिजे बघ. पण फिरव बघणार कोण आहे फिराव. हॅलो रूपश्री रुपेश मोहिते यांच्याकडून 101 रुपये. मला अगोदर नाही सांगायचं. अरे वाकड्या काय कसा बेस आहेस. हा माझा आहे. आईचं पण चांगल्या तुझ्या या गावल्याच्या पोळी पांड्या थुकतोयस की काय. त्याच्या पांड्या अरे वाकड्या अरे बाबा या गवल्याच्या मुली आहेत दही दूध खातात म्हणून या एवढ्या पांढऱ्या शुभ्र. या गावल्याच्या पोळी दही दूध खातात म्हणून पांड्या तुम्ही काय कोणचं खाता. अरे मुलगा त्या मुलींच्यात एक शाली झाली मावशी आहे बघ. मावशी हो मला बोलली ना तुला काय बोल. माझी मावशी. अरे बाबा तुझी मावशी नाही त्या मुलींची मावशी म्हणजे ह्याच्या आईची पाठची बहीण. अरे मुलगा अरे त्या गवळणींची मावशी म्हणतो. गवळणीची मावशी पण मेल्या दिवाल काय कशी ना. अरे सोपं आहे. हे बघ वाकड्या जी काष्टी नेसते ती मावशी. जी गोल साडी नेसते ती मम्मी. आकड्या मी काय म्हणतो. बाबू कोण मम्मी. मम्मीचा मॉम झाला डॅडीचा डॅड झाला डॅड. काय काही याड होतोय का काय. ऐकून तर घे. मी काय म्हणतो. गोल काष्टी लावते ती मावशी. गोल साडी घालते ती मम्मी. गाऊन घालते ती कोण रे. अवदसा. बरं बरं अरे वाकड्या ते सर्व जाऊ दे. त्या मावशीला जाऊन विचार तुम्ही आलेला कुठून आणि जाणार कुठे. एवढंच ना मी काय घाबरतोय थोडासा भितो म्हणून. येऊ तर मग खरंच येऊ. अरे अगे मावशी अशी पुढे ये. हे धबक्यान पावलानी आई लावून पावडरला मिरी आतून खाली ऐकून छत्तीसला वाणी. अरे बाबा काही काय म्हणतोय. काय मावशी दिसते. हे तुझ्या मावशी गावठी फूल. अरे मूर्खा मावशी ब्युटिफुल. माझ्या फणसाचं चीज. अरे बाबा फॅन्टॅस्टिक. मला येतात काय फॅन्टॅस्टिक. मला वाटतं फणसाचं चीज. अरे मूर्खा आई शपथ काय मावशी दिसते. अरे अरे गोरे गोरे मुकडे प्रेताला कुत्रा मुक्तला. अरे मूर्खा अरे वाकड्या तू गाणं असं नाहीये. अरे बाबा काय सांगू तुला. अरे गोरे गोरे मुकडे पे काला काला चष्मा. अरे काही काय म्हणतोस तुला. काय मावशी दिसती. काय रे अरे तू 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 तारा त्या मावशीवरती लाईन मारा. तू 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 तारा
मारा लांबच्यांनी शिट्या मारा आणि जवळच्यांनी मिट्या मारा. अरे बाबा तुझ्या नादी लागू. अरे मेरे लांबच्यांनी म्हणता शिट्या मारा आणि जवळच्यांनी मिट्या मारा. मामाला पण मजा वाटते. मामाचे मामा नाही संपत्या गॉगलवर फिदा काय मावशीची आदानी मामा गॉगलवर फिदा. आई शपथ घरात जाऊन बायको कधी 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 आई शपथ मावशी सगळ्यांचं घेतलं हा नाव असं बोल ना हे अजून काय बोलतोय. माझा पण घे ना. हे नाव गेलं. अरे बाबा नीट बोल. एक तर खोक्यावर खोका डबल खोका. आई शपथ खोक्यावर खोका डबल खोका खालचा खोका चिरडल नाही. हे काय खोक्यावर खोका डबल खोका. डबल खोका. पाकड्या हो. खोक्यावर खोका डबल खोका. हा मी तुझी मांजर तू माझा खोका. अरे बापरे मला काय बोलली तुझी माझा रे तू तिचा भोका. चल ठेकाट करू. हे अरे हे मूर्खा मला या वाकड्या रावाला काय बोलली बोका. त्या मावशीला कसा तुम्ही जाऊन याने खोका दिला. हे त्या वाकड्या रावाला बोलली भोका बरं मी काय म्हणतो. भोका मग भोका बोका मावशीला कसं काढता मग याडता आता काय म्हणतो. म्हणजे काय बरं याड काढ तू. हा, हा, हा. मी काय म्हणतोय हा. ह्या मावशीने आता नाव घेतला हे काय नाव घेतला ते चुकीचं वाटतंय रे. बरं मी काय म्हणतोय हा. तू या मावशीचं नाव घे. मावशीचं नाव हा. अरे कसं घेतो मग चाटून खाण्यासारखं आणि उघडून पिण्यासारखं. काय म्हणतो काय? नाव घेतो. घे, घे. घे बा. खरंच घे. हा घे रे. साडी भरजरी सोनी अंजली मावशीच्या दंडात खचली. क्या बात आहे क्या बात आहे. तुला म्हणा डाळ भात आहे डाळ भात आहे. हे? याला काय लागतं तुला डाळ भात? अरे बाबा तू काय झालं का तुझं? याला म्हणतो काय भात आहे म्हणतो डाळ भात अरे आहे. बाबा तुला तो दात देतो हा, दात सपोर्ट. देतो? हा सपोर्ट येतोय रे. सपोर्ट करतोय रे. सपोर्ट करतो. हा हा. साडी भरजरी सोनी अंजली हा. मावशीच्या दंडात खचली. बरं मावशी दिसते सुंदर जणू काय मेनका पण ते मिली अंतर्माग मग ए बाबा ए बाकड्या. अरे काय चालवलं तरी काय काय बोलला मी काय म्हणतोय. लावला सगळा काय? मी काय बोलला साडी भरजरी चोली अंजनी हा. मावशीच्या दंडात खचली. मावशीच्या दंडात खचली. मावशी दिसते सुंदर जणू काय मेनका बरं रात्री हातून ना ए, ते. काय तुला तो वाटलं? अरे ती माझ्या अंतरात ठसली. अंतरात या खचली. मेल्याला वाटोळा लावला सगळा. बरं बाकड्या मी काय म्हणतोय. हा मेला म्हणतो हात काय अरे मी काय म्हणतोय हा हे आता मावशी नाव घेतलं हा नाव घेतलं काय हे चुकीचं आहे आणि तू पण तिचं नाव घेतलंस तेही चुकीचं आहे. बरं मी काय म्हणतोय तू या मावशीचं दुसरं नाव घे. दुसरं नाव हा अरे कसं घेतो बघ एक नंबर काय म्हणतो? एकशे एक नाव आहे माझ्याकडे. हो हा आता जे नाव घेशील बरं ते नीट घे. हा हा नाहीतर तुझ्या कमरेत लागला. काय बाई आहे ही? काय रे? या बाईला काय लाज आहे काय काय रे? मला एवढ्या माणसाच्या समोर मला काय म्हणते काय? नाव घे तर नीट घे हा. तुमच्या कमरेत हात घाले अरे हे मुलगा ती म्हणते नाव घ्यायचं तर घे हा. पण तू जर जास्त फाजील बोलला तर ती तुझ्या कमरेत लाट लाज झाली. घाली बोलली. हा. मी हात घाली मी छाया कमी आहे अरे तू घे नाव घे. घेऊ तमा हा. खरंच घेऊ घे. हा. गेलो होतो डॉक्टरकडे डॉक्टरने दिला इंजेक्शन हा. त्यावर चोलाय दिला कापसाचा बोला शुक्रिया शुक्रिया. आमच्या शनिवारी या मी याला सांगणार शुक्रवारी या म्हणायला या शुक्रवारी या अरे हे बाबा अरे तो पण याला म्हणतो का शुक्रवारी या अरे हे बेंद्या तू गप रे. तो शुक्रवारी म्हटलं मी म्हटलं शनिवारी या अरे तू नाव घे. ठेवतो मग घे रे. गेलो होतो डॉक्टरकडे हा. डॉक्टरने दिला इंजेक्शन त्यावर चोलाय दिला कापसाचा बोला कापसाचा बोला या मावशीचा हा. वाटत हा. मुख्यमंत्री लाडकी बहीण तिच्या 1500 वटवाला बरोबर आहे बरोबर आहे. मागाच्या मागायला येतात काय बाबा. जवळ तुला काय सांगू पेंद्या काय? अरे वाट लावली सगळी बायकांनी का? अरे तुला मग आमच्या भोमातला बँकेचा साहेब सोडून गेला हा? अरे एक मॅनेजर होता कॅशियर, हा. तुला मग सोडून गेल्या बायका गेल्या बँकाच्या बाहेर नुसती लाईनच लाईन काय काय ग? म्हणतो? हो ऐकलं काय साहेब माझा पैसा आला हा? वाट लावून टाकली नाही साहेब कंटाळून गेला खरंय खरंय. मग? माझ्या भावाने मला पैसे हा. पाठवले. नाही मला माहिती आहे तू
मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहेस ना. बरं वाकड्या, ती मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. साहेब कंटाळा नाही गेला. हा, त्यामुळे तिला काय बोलायला नको. बोलायला नको. मी काय म्हणतोय, हा. तुला सांगितलेली कामगिरी पूर्ण केली. काय सांगितलं तुम्हाला? तिला विचार, हा. तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे? अरे एवढंच ना. हा. काय बोलतोय मी? काय म्हणतोय? पुलशे हे मूर्खा, पुरुष म्हण पुरुष. काय बाप्या माणूस आहे. आता काय झालं तुला? अरे काय डायरेक्ट जातो रे मावशीचा असा करतो. हे अरे लाज आहे काय? अरे बाई माणूस आहे ती मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. मग आणि डायरेक्ट जातो रे असा करतो. हे अरे बाबा, त्याने एकदाच केलं, हा? तू 2-2 वेळा करतोय. जास्त मारतोयस की काय? गुलामा त्याने केलं तर करून दाखवला. बरं ते सर्व राहू दे, हा. तुला सांगितलेली कामगिरी पूर्ण कर. काय सांगितलं तुम्हाला? तिला विचार, हा. तुम्ही आलेल्या कुठून हा, हा. आणि जाणार कुठे? एवढंच ना. हा अरे मावशे, तुम्ही आलेला कुठं आणि जाणार कुठं? हा? तुझा हात चाललाय कुठे? काय बोललो मी? अरे हे मूर्खा, तुम्ही आलेल्या कुठून हा. जाणार कुठे? अरे वाकड्या, तुम्ही हात तरी कोण? तू आम्हाला ओळखलीस नाही. नाही. काय म्हणतेस काय? अगं मावशी, अगं मी किसन दे. हा, तू किसन दे? अरे मूर्खा, मग तुझा पावा तरी कुठे आहे? तू डोळा दिसत नाही. अरे अरे हा गुलाम काय आहे? हे हा पावा एवढा मोठा? अरे गेलेलो पहिला किसना लहान होता. हा. तर पावा लहान होता. बरोबर. पुन्हा आता मोठा झाला पावा तेवढा असं. हे. गेलं कुठं डोळं फुटलं. दिसत नाही तुम्हाला पावा? हे पहा, प्राप्तिक नमस्कार करते वाकून. वाकून? रुपेशीचं नाव घेते, 7 गडी राखून. वाटण नाव रे. किती गडी राखू? 7 गडी राखू. राखून. त्या 7वा कोण आहे माहितीये? कोण रे? बाबा जोशी. हा हा माणूस नक्कीच असणार. तरी फक्त पाठी काय याचं काम आहे? हा? काय सांगू त्याला, काय सांगू? आल्यापासून पाठीचा खतम. तिला सांग, मथुरेला जाणारा रस्ता बंद आहे. पावचे मथुरेला जायचा रस्ता बंद आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. दुसऱ्या रस्त्यावर माझा हा पेदांबा उभा आहे. वाकड्या, आम्ही तिसऱ्या रस्त्याने जाऊ. तिसऱ्या रस्त्यावर माझा सुदांबा उभा आहे. वाकड्या, हा? मी काय म्हणतो, हा हा मी पेंदांबा, पेदांबा सुदांबा, सुदांबा तू वाकडांबा. हे सुदांबा, सुदांबा ही सुदांबा आणि तू वाकडांबा. वाकडांबा. मग हा? हा चोतापुरी आंबा. हे मोठा. याच्यानं सीझन चालू आहे आता. कुठं पण चुकून खावा. हा, मामानं चुकून खाली बाटी अडकली. मी काय म्हणतोय, त्या मावशीला जाऊन सांग, तरी पण मथुरेला जाणारे सर्व रस्ते बंद आहे. अगं मावशे, अरे मेल्या, हा? मी आल्यापासून जाते. हा, हा. नुसतं तुम्हाला अगं करतोय. हा? मी का तुझ्या लग्नाची बायको? काय शपथ. काय रे? मावशी काय बोलली? ही काय तुझी बायको? मला बोलली मी काय तुझी बायको आहे? हा. मग लगेच चालव. हे. अरे बाबा आहे ना हे. काय शपथ. सुद्या अरे हिला अगं म्हटल्यावर झोंबतोय. हा राग येतोय हा, राग. राग येतोय. हा मावशी काय ग तुझं नाव? शिष्य. अगं बा अरे वडिला बघून लागते मला माहितीये. कोण? तुला म्हणून लागते की हा? आईला. मला नाव बघेल या. हो? बाबाच्या सुनाला बाबा. होय काय? हा, मला बघेल. बरोबर. हा, काय ग तुझं मावशी नाव? शिष्य. मी नाही बघ जात. त्याची तिकडं बघते. आता इकडे कोणाकडे बघते? हा? तू दादा पण पालायची. इकडे एकमेव माणूस. दादा गेलं वाटतं बाशी. मावशीच्या शोधावर. हा, मावशी, तर वाकड्या, हा? मी काय म्हणतोय, हा, हा. तू थांब, मीच विचारतो तुला. विचार विचार गुलामा. अगं मावशी, काहीतरी तुझं नाव असेल की नाही? वाकड्या, हा? तुलाच म्हणून सांगते. बरं बरं. माझं नाव जयप्रदा. वाटोला लावलं. विचार. 80%. काय मावशीचं नाव ठेवलं? काय? 80% आई बाबू चुकतात, एवढी चुकतात. अरे बघ, काय? अरे मावशीचं नाव जयापदा. हे, अरे हे मुलगा, तुम्ही ऐकलंच काय काय? जयापदा? अरे बाबा, जयप्रदा. जया? प्रदा. अरे म्हटलं बाई असेल जयापदा कशी असेल? हे मुलगा, अरे मी ऐका जयापदा. हे पहा, बाबा जोशी यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, मावशीने ऋषिकेश जोशी यांचं नाव घ्यायचं आहे. मावशी ऋषिकेश. इतिहासाच्या पुस्तकाला हा? भूगोलाचं कवर. अरे मी त्यातलं कशाला असं कसं होईल हे, रे? ए,
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर ऋषिकेश रावांचे नाव येते, मी त्यांची लवर. बाबा दादाला फसवलं. त्याचप्रमाणे पैसे घेतला यांचं आणि म्हणते ऋषिकेश रावांची लवर. हे पहा, रमेश उमरे यांच्याकडून वाकड्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे बाबा जोशी यांच्याकडून देखील वाकड्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि अंश अनिल सावंत यांच्याकडून वाकड्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचं श्री मानाई काळेश्री कलापथक नमन मंडळ सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. हे सर्व जाऊ दे, तिला सांग तरी पण मथुरेला जाणारे सर्व रस्ते बंद आहे. तरी पण मथुरेला जाणारे सर्व रस्ते बंद आहे. अरे वाकड्या, तुमच्याकडे काय आधार कार्ड, वाकड्या पॅन कार्ड, आई बाई आहे. अरे तुला माझ्या बाबा तुझ्या प्रेमात पडली. मला काय म्हणते बो, तू म्हणते पॅन कार्ड. अरे बाबा, तू नीट ऐकलंस काय म्हटली ती? डायरेक्ट एवढ्या लोकांच्या समोर पॅन कार्ड म्हणजे काय? अरे वाकड्या, ती तुझा पॅन कार्ड विचारते. मला कुठला पॅन कार्ड आहे, मला काय सांगताय? अरे मूर्खा, पॅन कार्ड पॅन कार्ड हा काय असतं? अरे जसा तुझा ओळख म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड तसाच हा पॅन कार्ड असतो. होय. हाय गुलामा, हाय हाय शपथ आहे. होय रे. अगे मावशी, हाय पॅन कार्ड आहे. पूर्ण वाकड्या, तुमच्याकडे काय कायदा हाय गुलामा? हाय. हे मूर्खा, कायदा विचारते. कायदा मी ऐकला फायदा. हाय गुलामा, हाय. सांगायचं सांगूया. सुधीर गायकवाड. तुला आमचा कायदा फाटला की नाही? अगं मावशी, तुला आमचा कायदा पटला की नाही? आमचा कायदा तुला पटला? आमचा कायदा तुला पटला? घे आमचा पटला, तुला वाटला कायदा. हे पहा, दीपक हुंबरे. म्हणजे काय? असं नाही रे. अगर आले अशी पुढे काय माझं नाव मधू. हा हा. अरे वाकड्या, हो माझं नाव मधू.
मधू विक्रीला घेतलंय बघ दूध. आई शप्पथ अरे तिचं नाव मधू तिनं विकीला घेतला दुधू पाल मधू चल साईडला माझ्या बाबूला पाहतू हे मूर्खा. बर पुढे कोण आहे? अशी पुढे भाऊ ओके होता. आई शपथ तिनं विकीला घेतला रवा? रवा आई शपथ तिनं विकीला घेतला रवा ज्याला कोणाला पाहिजे त्याने ऑनलाईन रवा आई शपथ पोरांनो मोठा मागा जा आणि उभ्या उभ्यानी काय रे? रवा गरम असेल अगे तारा कोण तारावल्ली का तारावल्ली. तारावल्ली प्राजू प्राजू तिचं नाव प्राजू प्राजू आई शपथ तिचं नाव प्राजू तिनं विकीला घेतला काजू पण प्राजू थांब जरा काय रे? तुझ्याकडे काजू झाड नाही ना काजू आणला कुठून अरे कुठल्या बागेत हा? हिचं नाव प्राजू तिनं विकीला घेतला काजू बरं. पण प्राजू तेच सांगितलं तुझी बाजू हे! बाजू चिकुडा नाही काय अरे तिने बरोबर आणला नाही तिचा. मग? तुला काय गरज आहे? हा. अगे चंद्रा अशी पुढे भाऊ हवालदार असेल तर माझी येईल. हा, येणार हो आई शपथ तिनं विकीला घेतला हलवा हे अरे बाबा गाजराचा हलवा. गाजराचा हा हो हलवा आई शपथ तिनं विकीला घेतला हलवा हलवा? त्याला कोणाला पाहिजे त्याने कॉल करून कलवा? आई शपथ पोरानो सगळ्यांनी उठा मामानो तुम्ही पण माग जा लाईट घालवायची करा कालवा अरे हे मूर्खा. बरं मी काय म्हणतोय? हे पहा त्यांची वाईट तीच होती. आज होती सत्यनारायणची पूजा हा तिथं आला कुलस्वामीनी डीजे वाला कुलस्वामीने डीजे वाला. आज होती वाजव, सत्यनारायणची वाजव. पूजा तिथं आला कुलस्वामीनी डीजे वाला हा बाबा जोशी हा यांचं नाव कोणचं नाव ऋषिकेश ऋषिकेश जोशींचं नाव घेतो हा. बाबा जोशी तुम्ही माझ्याकडे याच मला देतो कावटाचा पोला अरे शाबास. त्याचप्रमाणे प्रथमेश हलवा हलवा थांबरे जरा. काठीच्या वशी हा? गाजराचा हलवा हलवा सिद्धेशराव हा? आहे तिला घालवा नंतर मला बोलवा. आई शपथ. तिला बघायचं पण नाही मला चालेल. काय पण घेतला नसेल हो. हा. बरं ते सर्व जाऊ दे. हा. त्या गवळणी बसले की नाही बघून येतो. हा. बघड्या हो. का मी बघून येतो. लागला मोठेपणा कराय गुलाम आता काय त्यानं परवा मोबाईल घेतला नाही खांदवायचा काय? खांदवायचा मोबाईल घेतला नाही खांदवायचा आई Screen शपथ. touchचा. मग गेलेला बाथरूम मध्ये केवढी रे काय म्हणतो? गुलाम एक तास बाहेर पडत नाही काय रे? आई शपथ एकदा गुलाम बाथरूम मध्ये गेला हा. वर ठासून खाली फासपूस हा? आराम गेला बाथरूम मध्ये गैर येत गुलाम याची कोणती स्वाना बेबी आहे, स्वाना बेबी. सोना बेबी. याची गुलामाची सोना बेबी आहे हा. बाथरूम मध्ये गेला गुड मॉर्निंग सोना बेबी हा. हा गुलाम तिला ती ह्याला म्हणते गुड मॉर्निंग माझ्या पिल्लू ह्याला म्हणते पिल्लू पिल्लू ती गुलाम तिकडनं विचारते माझ्या पिल्लू हा. काय करतोस सकाळी किती वाजता 8 वाजता बरं. हा गुलाम बाथरूम मध्ये हा. ती त्याला ह्याला विचारते काय करतोस पिल्लू हा. हा गुलाम तिला रिप्लाय देतो मी नाश्ता करताय त्याच्या आईची तर भावा नाश्ता करायला ती ह्याला नाश्ता करायला. बरं वाकड्या हा ते जाऊ दे. हा. तू बघून ये तू. हा जेवतो मग ते 2 नंबर पोळीचा नंबर मागा निघाला असेल तुला त्याचप्रमाणे कोण कोण हे पहा त्याचा कसं जावलं फॉरवर्ड पोळी मला सांगतो जायचा जेवतो मग अरे ये. आता काय झालं तुला.
तुला मग तुला काय सांगितलं मी इथे वेळी काय सांगितलं? हा बोल. काय सांगितलं तुला काय? तुला वांगी शिकवत नाही कशाला अरे बाबा नाही माहिती तुला. लागला टुटूस करायला लागला अरे वाटा नाही खाल्लं खाणार वांगी ती तू दादा होते वाळा त्यांना विचार भाजी केली काय काय भाजी खाल्ली एवढी काय आहे भाजी वांग्याची आणा लागला टुटूस करायला तुझ्या पोटात तुटतोय बघ तिकडे उठान जेवतो मग आता परत काय इकडे अरे मेल्या तुझा झालाय तुला काय पेडगा काय उठला मेल्या पाठी अख्खा पावठं पडलं तुला म्हटलं टाकी करून आणि पावठं शेपत नाही तरी कळलं मेला बाथरूम मध्ये जाऊन बसल्यावर काय माहिती काय उठला अरे मुलगा अरे तू जा अरे बाथरूमाचा आवाज येते उठला की पावठं पडलं अख्खं काही लाल झाली साला द्यायला त्या गुलाबाची पहिला तू जा रे बाबा पावठं खातोय अख्खं त्याला चावला ना अख्खंच अख्खं खाल्ला आई चप्पल हे तुझ्या काय रे आता उद्याच्या कोणी माझ्या वलकीच्या हाय कशा काय रे आई चप्पल काय गाजली माझी गुलाब कोण आहे माहितीये कोण आई चप्पल या दादाची मुन्नी 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 आई काय रे ही कोण आहे माहितीये काय कोण रे भांबा भांबा होय का? हा थांबा आई चप्पल काय रे ए सोनू काय नाही ते काय बा? ए मनोली अरे काय रे? ते काय बघ बघ माझ्या खाली येता नाही ए नुनू हे हा गुलाम गवलेचा कोणी माझ्या वलकीच्या हाय कशा काय रे आई चप्पल आणि तू कुठे गेली गं? हा ही जाई जाई ही जुई दुई हा मोगरा मोगरा हा चमेला चमेला आणि गुलाम ही कोण आहे माहितीये कोण आहे? बाबा जोशीचा अमोनाचा घमेला सर्व गवळणी बसल्या सगळ्या बसल्या तुला म्हणजे आपली कामगिरी तर झालेली आहे झालेली आहे गुलाबा घेत व्हायला हे. एवढं केलं काही बस अरे वाकड्या ह्या सर्व गवळणी बसल्या आहेत आपली कामगिरी झालेली आहे झालेली आहे ही गोष्ट आपण कृष्णदेवाच्या खाली घेतली पाहिजे सांगितलीच पाहिजे चला तर मग. तर मग हे पहा सई आणि साक्षी सई आणि साक्षी भुवड यांकडून कालिका देवीच्या नावाने 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्णव विवेक धुमक यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री मानाई काळे श्री कलापथक नमन मंडळ त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. हे कोण नवीन
असे नसतात. मला आधी कसे असतात? ताई पद्मा, रेंडी हिरा, मस्तकी तुरा, विटेवरती हात घेऊन कटेवरती उभे राहून विठ्ठल विठ्ठल करीत असतात बघा. राधे, तुझं म्हणणं खरं आहे. ज्या ज्यावेळी प्रसंग येईल त्या त्यावेळी त्याचे रूप धारण करावे लागतात. मग तुमच्या काही जन्माच्या खुणा असतील ना? सांगते खरं आहे. राधी तू गण घे ऐकुनी माझी जन्म कहाणी. राधे तू गण घे ऐकुनी माझी जन्म कहाणी. देवकीच्या पोटी जन्म मी घेऊनी, देवकीच्या पोटी जन्म मी घेऊनी वाढविल नंदा यशोदेनी. जाणूनी घे तू माझ्या भावनाई श्रीहरी जाणूनी घे तू माझ्या भावनाई मी तुझी राधिका तू माझा मोहनाई
मी तुझी राधिका तू माझा मोहन शाबास.